रामकृष्ण हरी. मी कोमल तडेगावकर. सनातन मराठी संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. अश्विन वद्य चतुर्दशी या तिथीला येणारा नरक चतुर्दशी या संबंधानं आपण माहिती पाहणार आहोत. या दिवसाची सुरुवात खरं तर सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावरतीच होती. अभ्यंग स्नान कसं करावं या संबंधाने आपण बोलूयात. ज्येष्ठ वृद्ध सुवासिनींनी आपल्या घरातील पुरुषांना पूर्वाभिमुख आसन टाकून एक कणकीचा दिवा आणि मुटकुळे तयार करून हळदी कुंकू त्या औक्षणाच्या ताटामध्ये घ्यावं. त्यानंतर पुरुषाला गंध लावावा, अक्षदा लावावी. त्यानंतर औक्षण करावं त्या दिव्याने आणि डोक्यापासून पायापर्यंत सर्वांगाला उटणं, ज्याला आपण म्हणतो तेल मिश्रित उटणं आणि तेल एकत्र करून सर्वांगाला त्या वेळेला उटणं लावावं. आणि उटणं लावल्यानंतर परत आंघोळीसाठी पाणी टाकावं. त्यांची अर्धी आंघोळ झाली की अर्ध्या आंघोळीनंतर परत एकदा बाथरूम मध्ये त्यांना स्नान करत असताना अर्ध्या आंघोळीनंतर परत एकदा औक्षण करायचं आहे. औक्षण झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती अपामार्ग म्हणजे आघाडा असेल, दुर्वा असेल, दूध असेल डोक्यावरती अर्पण करावं. पंचगव्य सुद्धा टाकायचं सांगितलेलं आहे. पंचगव्य डोक्यावरती असेल तर टाकावं, नसेल पंचगव्य तर दूधही अर्पण केलं तरी चालेल. आणि त्यानंतर दूध अर्पण केल्यानंतर त्या व्यक्तीनं पूर्ण स्नान आपलं करून घ्यावं. पूर्ण स्नान झाल्यानंतर नूतन आणलेले वस्त्र, नवीन कपडे त्या ठिकाणी परिधान करावे. नवीन कपडे परिधान केल्यानंतर परत आंघोळीनंतर सुद्धा औक्षण सांगितलेलं आहे. आंघोळीनंतर परत एकदा सुवासिनींनी त्या पुरुषांना, बालगोपालांना गंध अक्षदा लावावी. त्यानंतर मुटुकळ्याने औक्षण करावं, ओवाळून घ्यावं आणि साखर हातामध्ये खाण्यासाठी द्यावी आणि त्या पुरुषांनी त्या माता माऊलीला नमस्कार करावा. हा एक थोडक्यात अभ्यंग स्नानाचा सरळ विधी आहे. गाव परतवे किंवा भाग परतवे त्यामध्ये कमी अधिक बदल असू शकतो. त्यानंतर सुवासिनींनी आपल्या घरासमोर सुंदर सडा संमार्जन करून रांगोळी रेखाटावी. घराला आंब्याचं तोरण त्या ठिकाणी लावून तो दिवस अतिशय पवित्र करावा. अतिशय सुशोभित आपलं घर दिसेल अशी व्यवस्था त्यावेळेला त्या दिवशी करावी. आणि सायंकाळच्या वेळेला या दिवशी यमतर्पण सांगितलेलं आहे. तर यमाच्या नावाने आपल्याला एक कणकीचा दिवा तयार करायचा आहे, जो सायंकाळच्या वेळेला पूजन आहे. एक कणकीचा दिवा तयार करून त्या एकाच दिव्याला 4 वेगवेगळे तोंड तयार करायचे आहे आणि 4 वाती टाकायच्या आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फूल अर्पण करावी. असेल काळे तीळ तर काळे तीळ, जवगहू त्यामध्ये अर्पण करावी. आणि जवगहू अर्पण करून आपल्या तुळशीजवळ किंवा आपल्या देवघरामध्ये तो दिवा ठेवावा. आपल्या घरामध्ये अपमृत्यू टाळावा. आपल्या कुटुंबामध्ये त्यावेळेला अपमृत्यू कोणाला येणार नाही अशी प्रार्थना त्यावेळेला दिव्याची करायची. ते काही मंत्र आहे, परंतु ते मंत्र मी सांगत नाही. मनोमन आपण फक्त प्रार्थना करायची आहे की आमच्या कुटुंबामध्ये अकाली मृत्यू, अपमृत्यू कोणाला येऊ नये यासाठी यमाला त्यावेळेला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जर शक्य झालं तर यमतर्पण आहे. आपण दक्षिणाभिमुख पुरुषांनी बसावं. दक्षिणाभिमुख बसून एक संध्यापात्र म्हणजे लाल ताट, लाल तांब्या आपल्याला घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये आणि गंध अर्पण करायचा, सुपारी अर्पण करायची, एक सुटा पैसा अर्पण करायचा, थोडे तीळ आणि थोडे जवगहू अर्पण करायचे. जवगहू नसेल तर साधे गहू घेतले तरी चालेल. ते घेतल्यानंतर अंगठ्याकडनं म्हणजे हे बघा असं पाणी आपल्याला द्यायचं आहे. 13 वेगवेगळ्या प्रकाराची नावं मी स्क्रीनवर तुम्हाला शेअर करतो. 13 नावं घ्यायची आणि आपल्या यमाच्या प्रित्यर्थ त्यावेळेला त्या नावांचा उच्चार करून एका नावाला 3 वेळेला पाणी अर्पण करायचं. उदाहरणार्थ ओम यमाय नमः, ओम यमाय नमः, ओम यमाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम मृत्युवे नमः, ओम मृत्युवे नमः, ओम मृत्युवे नमः. असं तर्पण झाल्यानंतर दक्षिणाभिमुख उभे राहून यमाला आपण वंदन करावं, नमस्कार करावा, आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं. आम्हाला, आमच्या परिवारातील सकुटुंब सपरिवार या सर्वांना कुटुंबात कुणालाही अपमृत्यू येऊ नाही यासाठी प्रार्थना करावी. आणि त्यानंतर आपल्या देवाजवळ दिवे लावावेत, घरामध्ये दिवे लावावेत, आपल्या घराच्या प्रांगणात दिवे लावावेत. सगळीकडे विद्युत रोषणाई करून अतिशय प्रसन्न वातावरण सायंकाळचं करावं. हा एक सर्वसाधारण या दिवसाचा लौकिक विधी आहे. आता नरक चतुर्दशी
याची दिनविशेषता काय या संबंधाने आपण एक थोडीशी कथा पाहणार आहोत. बघा, वसुंधरा मातेच्या पोटी अर्थात भूमीच्या पोटी जन्माला आलेला भौमासूर, ज्याला भूमीच्या पोटी जन्माला आला म्हणून भौमासूर असं नाव पडलं, त्याला अजून दुसरं नाव नरकासूर असं आहे. तर या नरकासुराने भरपूर अशी तपश्चर्या करून भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अनंत अशा प्रकारची शक्ती त्या ठिकाणी त्यांनी मागितली आणि त्या शक्तीचा त्यांनी दुरुपयोग केला आणि दुरुपयोग करून वेगवेगळ्या ठिकाणी यज्ञांचं विध्वंस करून साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली. जे धर्माने नीतीने वागणारे राजे होते त्या राजाच्या राज्यावर आक्रमण करून त्याचे सर्व शस्त्र साठा अलंकार आभूषणे दागदागिने सर्व लुटून अशा प्रकारे घेतलं. आणि इथेच तो थांबला नाही, तर त्या राजाच्या राज्यामध्ये असलेल्या सर्व राणी असतील, कुमारिका मुली असतील, या ठिकाणी त्यांनी त्या मुलींना सुद्धा आपल्या राज्यामध्ये बंदिस्त त्यावेळेला केलं. आणि हा सर्व असा उत्पात त्याने ज्या वेळेला माजवला त्यावेळेला भगवान विष्णूकडे आणि इंद्रदेव गेले. कारण इंद्रदेवाची आई आदितीची सुद्धा त्याने कुंडल अशा प्रकारे चोरलेले होते की त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, आम्हाला यापासून वाचवा. तर त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं की भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर आता सध्या अवतार कार्यात आहे, तर हे त्यांचा निपात त्यावेळेला त्या ठिकाणी करेल अशी सूचना दिली. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा ते निरोप पोहोचला गेला आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सत्यभामा नावाच्या आणि अष्टराणीपैकी कपट्ट राणीला घेऊन गरुडावर बसले आणि गरुडावर बसून त्या नरकासुराच्या आणि राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळेला या दोघांमध्ये तुंबळ अशा प्रकारे युद्ध झाला आणि या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामा करवी नरकासुराचा वध केला. त्याचं शरीर दोन अशा प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये विभागल्या गेला आणि नरकासुराचा त्याच वेळेला त्या ठिकाणी आणि वध झाला, अर्थात मृत्यू झाला. आता नरकासुराचा मृत्यू झाला, परंतु नरकासुराच्या बंदीशाळेमध्ये त्यावेळेला त्याने बंदिस्त केलेल्या 16,100 कुमारिका मुली होत्या, त्या सुद्धा बंदमुक्त झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना त्यांनी विनंती केली की आता आम्ही कुठे जायचं, कारण आता आम्हाला बरेच दिवस झाले आम्ही नरकासुराच्या बंदीशाळेमध्ये बंदिस्त होतो, तर बाहेर समाज आम्हाला स्वीकारेल का? तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा स्वीकार केला. सज्जनाहो, आपल्या भार्या म्हणून, आपल्या पत्नी म्हणून त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासोबत विवाह केला आणि 8 राण्या अगोदर भगवान श्रीकृष्णाला होत्या, त्यामध्ये 16,108 आता ह्या बायका आणि सर्व मिळून झाल्या. यामागे राम अवतारामधली काही कथा आहे. राम अवतारामध्ये ज्या वेळेला वनामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्र जात असताना अनेक त्यांना आश्रम लागले, अनेक ऋषीमुनी लागले आणि त्या ऋषीमुनींच्या मुलींचा त्यावेळेला त्या ठिकाणी आग्रह होता की आम्हाला सुद्धा भगवान श्रीरामाची पत्नी जर आम्ही जर झालो तर आम्हालाही सीतेसारखी सेवा करायचं भाग्य मिळेल, तर आमचा स्वीकार करा. त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्राने सांगितलं की मी एक पत्नी व्रत त्यावेळेला घेतलेलं आहे, हे या जन्मात शक्य नाही, परंतु पुढच्या जन्मात मी तुमची जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे ते निश्चित पूर्ण करेल. आणि म्हणून मागच्या वेळेला त्या गोपिकांना जो दिलेला शब्द होता ऋषी कन्यांना, तो शब्द कृष्ण अवतारात आणि भगवंताने पूर्ण केला. आणि म्हणून आजचा हा दिवस काय आहे तर नरकासुर नावाचा जो काही राक्षस आहे, तर हा राक्षस त्यावेळेला होऊन गेला, परंतु आताही आपल्या या समाजामध्ये वावरत असताना अनेक नरकासुर आपल्याला दिसतात. म्हणून त्यावेळेला त्या नरकासुराचाही आपल्याला असाच वध करता आला पाहिजे, यासाठी सुद्धा आपण सज्ज राहिलं पाहिजे. हा दिवस खरं म्हटलं तर अधर्मावरती धर्माचा विजय आहे, असत्यावरती सत्याचा विजय आहे, अनीतीवरती नीतीचा विजय आहे. म्हणून या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी त्या 16,100 मुलींचं शील रक्षण केलं, त्यांचं प्राण, त्यांचं जीव वाचवला, त्यांचं शील त्या ठिकाणी वाचवलं. म्हणून महिला मंडळी भगवान श्रीकृष्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना भगवान श्रीकृष्णांचं पूजन करतात आणि असाच पाठीराखा प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे तू राहा, अशी प्रत्येक स्त्री भगवान श्रीकृष्णांचं सायंकाळी पूजन करून हात जोडून नम्रतेने त्यांना प्रार्थना करत असते. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम अभ्यंग स्नान करून
सायंकाळी त्या ठिकाणी यमदीप पूजन करावं आणि यमदीप पूजन झाल्यानंतर घरामध्ये रोषणाई करावी आणि प्रत्येक स्त्रियांनी मुलींनी भगवान गोपाल कृष्णाचं पूजन करून भगवंताला प्रार्थना करावी की आम्हाला सुद्धा आमच्याही पाठीमागे तू प्रत्येक वेळेला असाच खंबीरपणे उभा राहा. ज्या ज्या वेळेला आमच्यावरती संकट येतील त्या वेळेला कोणतंही ते संकट असो ते निवारण्यासाठी तो तत्पर आमच्या पाठीशी उभं राहा. आम्हाला ती संकटातून मुक्त होण्यासाठी ती शक्ती दे अशी स्त्रियांनी प्रार्थना करावी. पुनश्च एकदा या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक मित्रमंडळी आपल्या कुटुंबासह सर्वांना शेअर करावा, लाईक करावा आणि या व्हिडिओला त्या ठिकाणी सबस्क्राईबर करावं ही सर्वांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी.